हाल राजाने लिहिला, म्हणजे दीर्घकाळपर्यंत त्याचं लेखन सुरू होतं. आणि राजा हाल याने जी गाथा सप्तशती नावाचा ग्रंथ, म्हणजे त्या काळच्या कविता, त्याचं संपादन केलं होतं. त्या संपादनापासून म्हणजे त्या गाथा सप्तशतीपासून इसवी सन पूर्व 200 वर्षापासून जे काही वैचारिक मंथन, साहित्यिक मंथन, सांस्कृतिक मंथन ते चालू होतं. त्याच्या सर्व गाथा म्हणजे 4-4 गाथा ओळीच्या या कविता राजा हाल याने एकत्रित केल्या होत्या. आधी त्याने सगळं जे लिहिणारे लोक आहेत आपल्या राज्यातले, शेतकरी आहेत, शेतकरी स्त्रिया आहेत, त्यांच्याकडून त्या गाथा लिहून घेतल्या आणि त्याचं संकलन केलं. त्याचं 700 गाथा त्याने निवडल्या आणि त्याचं पुस्तक संपादन केलं. तो मराठी भाषेचा अतिशय आद्य असा ग्रंथ सांगितला जातो आणि तो श्रम संस्कृतीशी निगडीत आहे, तो शेतकऱ्यांशी निगडीत आहे, कष्टकऱ्यांशी निगडीत आहे. तर त्याचे संदर्भ वाचत असताना, त्या ग्रंथाचा संदर्भ वाचत असताना आपल्याला या परिसराचं सुद्धा त्यात दर्शन घडून येतं. वाकाटक नावाने ही भूमी प्रसिद्ध होती. त्याच्यानंतर वस्तुपूर्ण, त्याच्यानंतर आज वाशिम या नावाने अनेक क्षेत्रात आघाडीवर असलेलं एक शहर आहे. आणि या शहरामध्ये हे संमेलन होणं ही अतिशय आनंददायी अशी बाब आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जशी गाथा सप्तशतीपासून परंपरा आहे, तशी नंतरच्या काळामध्ये सुद्धा, म्हणजे मधले संदर्भ मी देत बसणार नाही, परंतु आधुनिक काळामध्ये गेल्या 20-25 वर्षामध्ये जी साहित्य निर्मिती झाली, त्या सुद्धा हे गाव इथल्या साहित्यिकांनी महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या नकाशावर साहित्यिक आणि मानवी क्षेत्रात लक्ष वेधून केलेलं आहे. त्यात आमचे मित्र मुसळे सर आहेत, रामदेव कांबळे आहेत, विलास आंबोडे आहेत, नव्याने लिहणारे गोविंद सतरकर आहेत, अनेक लोक आहेत, गोवन शिरसाट आहे, अतिशय ताकदीचा असा लिहिणारा कोणी. ही सगळी माणसं या भूमीमध्ये राहतात. अनेक आहेत, अनेकांची नावं मी घेणार नाही, दांडे वगैरे बरेच लोक मला माहीत आहे. तर या सर्व लोकांनी ही जी प्राचीन परंपरा होती साहित्याची, ही आपल्या निर्मितीमधून आजही उजागर केलेली आपल्याला दिसून येते. मुसळे सरांच्या म्हणजे कादंबऱ्या जर आपण पाहिल्या तर एवढं भरपूर लेखन करणारा हा महत्वाचा लेखक म्हणजे ब्रह्मपुरी सारख्या खेड्यामध्ये राहून एवढं सर्व त्यांनी निर्मिती त्यांनी केली आणि महाराष्ट्राचं लक्ष आपल्याकडे घेऊन गेलं. रामदेव कांबळेंना तर साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे.